देशात 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार असून या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून बँकिंग नियमांमध्ये बदल होणार आहेत। या बदलाचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होताना दिसणार आहे। त्यामुळे देशात 1 एप्रिलपासून बँकिंग क्षेत्रात कोणत्या नियमांमध्ये बदल होणार आहेत याची माहिती असणे आवश्यक आहे। देशात 1 एप्रिलपासून एटीएम मधून पैसे काढणे, किमान शिल्लक रक्कम, चेक पेमेंट सुरक्षा, डिजिटल बँकिंग, बचत खाते, मुदत ठेव, व्याजदर तसेच क्रेडिट कार्ड सर्व्हिसच्या नियमांमध्ये बदल पाहायला मिळणार आहेत। 1 एप्रिलपासून ग्राहकांना दुसऱ्या बँकेच्या एटीएम मधून फक्त 3 वेळा मोफत पैसे काढण्याची सुविधा मिळणार आहे। त्यानंतर तुम्हाला प्रत्येक व्यवहारावर अतिरिक्त 20 ते 25 रुपये शुल्क मोजावे लागणार आहे। यापूर्वी दुसऱ्या एटीएम मधून 5 वेळा मोफत पैसे काढण्याची सुविधा देण्यात येत होती। मात्र 1 एप्रिलपासून ग्राहकांना दुसऱ्या एटीएम मधून फक्त 3 वेळा मोफत पैसे काढता येणार आहेत। तर दुसरीकडे स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँकसह अनेक मोठ्या बँका 1 एप्रिलपासून किमान शिल्लक ठेवण्याच्या नवीन अटी लागू करणार आहेत। त्यामुळे 1 एप्रिलपासून शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागानुसार ग्राहकांना किमान शिल्लक ठेवावी लागणार आहे आणि जर किमान शिल्लक ठेवली नाही तर ग्राहकांवर दंडाची कारवाई होणार आहे। डिजिटल बँकिंग अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर बनवण्यासाठी बँका नवीन ऑनलाईन सेवा आणि AI चलित चॅटबॉट्स सुरू करणार आहे। याचबरोबर 1 एप्रिलपासून डिजिटल व्यवहार सुरक्षित करण्यासाठी बायोमेट्रिक पडताळणी मजबूत केली जाणार आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।